नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. शर्वरीवर जानकी ऐश्वर्याला पुन्हा एकदा संशय येतोय. शर्वरी आता तिचा गुन्हा कबूल करते आणि जानकीला म्हणते मीच खून केलेला आहे. तर हे ऐकून जानकी खूपच शॉक होते. कारण आत्तापर्यंत जे शर्वरी सांगत आली आणि आत्ता जे सांगते ते खूपच वेगळं होतं. तर मग कोर्टाची हिअरिंग असते तर शर्वरी जजसमोर तिचा गुन्हा कबूल करते आणि एकदम एक्झॅक्ट टाईमसोबत सगळ्या गोष्टी जज साहेबांना सांगत असते. ती सांगते मी 11:45ला हे केलं, मग 12 वाजता बाहेर गेले. नंतर 12:15ला विक्रांतने नानांना मारून टाकलं. मग तो माझ्यावर हल्ला करणार असतो, तर मी सेल्फ डिफेन्ससाठी त्याच्यावर हल्ला केला आणि ती हे सगळं खूप कॉन्फिडेंटली बोलत असते. तर जज साहेब हे ऐकून त्यांचा निर्णय देतात. ते म्हणतात, "जर सेल्फ डिफेन्ससाठी केलं आहे, तर याला खून म्हणता येणार नाही. त्यामुळे शर्वरी यांची निर्दोष मुक्तता होत आहे." तर हे ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. तर हे सगळं बघून जानकीच्या मनात खूपच विचार सुरू होतात. ऐश्वर्या म्हणते, "आता तर शर्वरीची सुटका झाली आहे, तर तू कशाला एवढा विचार करते?" तर जानकी म्हणते, "शर्वरी वंश एवढ्या एक्झॅक्ट टाईमनुसार कशा गोष्टी सांगताय? जसं काही सगळं पाठ करून आल्यासारखं. नक्कीच कुठेतरी पाणी मुरते आणि हे सगळं शोधून काढायलाच लागेल." आता कुठं पाणी मुरत असेल? शर्वरीनेच खून केला असेल का? ऐश्वर्याने जानकीसाठी जे बोललं होतं, ते सगळं खरं असेल का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला